नमस्कार. निवडणुकीमध्ये यश मिळवत असताना ज्या एका शक्तीचा उल्लेख केला पाहिजे ती म्हणजे सहकार्यांची शक्ती. स्वामीजींनी यशवत्सर पुस्तकामध्ये एका ठिकाणी असा उल्लेख केला होता की बाळासाहेब ठाकरे यांच्या सहकार्यांची शक्ती विभागली गेलेली आहे 3 आणि 6. हे स्वामीजींचे काही काही संदर्भ मला कधीच त्यावेळेस तरी कळले नाही. कधीच म्हणण्यापेक्षा तेव्हा ते कळले नाहीत, बराच काळ कळले नाहीत. जसं काळ उलगडत गेला तसं मला काही गोष्टी कळल्या. म्हणजे विशेषतः मला बाळासाहेबांचा जेव्हा माझा संबंध आला, मग मी शिवसेनेसाठी यज्ञ केले, मग त्यांच्या अनुयायांची शक्ती कशी विभागली गेलेली आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय, आध्यात्मिक वगैरे, हे मला त्यावेळेस थोडासा त्याचा उलगडा झाला. त्याच्यानंतर मग मी अनेक नेत्यांच्या शक्ती सहकाऱ्यांच्या कशा विभागल्या गेलेल्या आहेत, कशा जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्या अनुयायी किती रेझोनेट आहेत, त्याच्याबद्दल एक थोडासा कुतूहलापोटी, अगदी चिकित्सक वैज्ञानिक असं म्हणणार नाही, मी अभ्यास केला. आणि मग मागच्या निवडणुकीच्या अगोदर शरद पवारांच्या सहकाऱ्यांच्या अनुयायांची शक्ती कशा विभागल्या गेलेल्या आहेत आणि त्यातून त्यांना पराभवाला कसं सामोरं जावं लागेल याबद्दल मी एक विश्लेषण 30 एप्रिल 2009 जाहीर केलं होतं. कोणताही नेता आपले अनुयायी, आपली संघटना, आपले सहकारी, हितचिंतक, नातेवाईक, मित्र यांच्या सहकार्याशिवाय जिंकू शकत नाही. त्यामुळे सहकारी कोण असणार एखाद्याचे, किंवा एखाद्या माणसाला त्याचे सहकारी कसे मिळतात याच्यावर त्याचं बरंचसं यश अवलंबून असतं. विशेषतः निवडणुकीमध्ये ही फार गोष्ट महत्त्वाची असते. कारण दिशाभूल करणारे सहकारी असतात, किंवा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे आहे, आपण आगे बढायचं, मागच्या मागे ते सहकारी गायब होतात. हे असे सहकारी बऱ्याच ठिकाणी असतात. त्याच्यानंतर तुमच्यासोबत येणारे पण तुमचा घात करणारे सहकारी असतात. आता प्रश्न असा आहे की मला खूपदा नेते म्हणतात की अहो 20 वर्ष आम्ही एकत्र होतो, एकत्र जेवलो राहिलो, आता हा माणूस माझ्या विरोध उभा राहिलेला आहे, मला ओळखता नाही आला त्याला. किंवा काही लोक म्हणतात की अचानक या पक्षात गेला, इतका निष्ठावान सहकारी होता, किंवा अमुक सहकार्याने गद्दारी केली. किंवा गद्दारी हा शब्द तर म्हणजे शिवसेनेच्या राजकारणामध्ये तो गद्दारी हा शब्द तर फार मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मला चांगलं आठवतं की शिवसेनेच्या बाबतीमध्ये जेव्हा छगन भुजबळ जेव्हा बाहेर पडले, त्याच्या अगोदरही हेमचंद्र गुप्ते बाहेर पडले होते, त्याच्यानंतर मला वाटतं बंडू शिंगरे बाहेर पडले होते. तर शिवसेनेचं सहकाऱ्यांच्या बाहेर पडल्यानंतर म्हणजे त्याच्यात तिथे गद्दारी आणि विश्वासघात अशाच पद्धतीने ते मानायचे. मला जो अनुभव आला तो राणेंच्या नंतर. राणे अतिशय कट्टर अनुयायांपैकी, म्हणजे बाळासाहेबांच्या अत्यंत कट्टर आणि निकट सहकाऱ्यांपैकी, ज्यांना मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केलं. म्हणजे एरवी जर राणे दुसऱ्या पक्षात असते तर ते मुख्यमंत्री होऊ शकले नसते. केवळ बाळासाहेबांच्या शक्तीमुळे झाले. आणि केवळ म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर अगदी 4 वर्षातच ते बाळासाहेबांचे कट्टर विरोधक बनले. तर मला शिवसेनेचे त्यावेळेस म्हणजे राजाभाऊ आयकर आणि काही लोकांनी मला सांगितले की अहो आम्ही नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं. तर जेव्हा नारायण राणे पक्षातून बाहेर पडले तर मला त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटलं नव्हतं राणे असे करतील, आमचे कट्टर अनुयायी सहकारी आहे. तर मी त्यांना सांगितलं की असं नाही, त्यांची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यांना ती पूर्ण करायची आहे, त्यासाठी ते त्यांचे प्रयत्न करतायत. राजकारणामध्ये कुणीच कायमचा शत्रू किंवा मैत्री नसतो. तर तुमच्या सहकार्याने तुमचा घात केला वगैरे म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्याला लायक आहात एका अर्थाने, असा त्याचा अर्थ होतो. दुसरा असा आहे की एखादा माणूस तुमचा सहकारी तुमच्या विरुद्ध जातो याचा अर्थ काय. तर त्याचं एक महत्त्वाचं तत्त्व मी तुम्हाला सांगतो की बऱ्याचदा काय होतं की एखादा माणूस जेव्हा तुमचा सहकारी होतो त्याला काहीतरी तुमची भूमिका पटलेली असते, तुमचं व्यक्तिमत्व पटलेलं असतं, तुमचे विचार पटलेले असतात. म्हणजे तुमचे सहकारी हे केवळ नातेवाईक म्हणून आता हा सोडून देतो, बाय डिफॉल्ट आपल्यासमोर येतो नातेवाईक. नातेवाईकांमध्ये आपल्याला काही चॉईस नसतो. सहकारी मित्र कार्यकर्ते, मित्रांमध्ये पण आपल्याला एखाद्याशी आपली वॅलन्स जुळते. राजकारणामध्ये मात्र जे सहकारी असतात काही पक्षांतर्गत असतात, काही पक्षबाह्य असतात, काही समाजातले असतात, काही व्यापारातले असतात, बिझनेसमधले असतात. तर हे जे सहकारी असतात वेगळ्या प्रकारचे, ह्यांच्यामध्ये काय असतं, त्यांना तुमचं कुठेतरी व्यक्तिमत्व, तुमचं भविष्य, तुमचे विचार, तुमची व्हिजन त्यांना काहीतरी पटलेलं असतं. आता पुढे काय होतं, जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करता तुमच्या विचारांमध्ये, कृतीमध्ये, निर्णयांमध्ये, तर तुम्ही तुमच्या सहकार्यांना गृहीत धरता. हा एक मानवी स्वभाव आहे. आणि मग
त्यावेळेस त्याच्या मनामध्ये एक नकळत प्रतिक्रिया चालू असते की अरे आपण ज्या नेत्याच्या मागे चाललोय किंवा आपण ज्या नेत्याला मानतो किंवा ज्याला सहकार्य करतोय तो हा नेता नाहीये, आता हा नेता बदललेला आहे. अशा वेळेस तो सहकारी वेगळा विचार करायला लागतो. म्हणजे तो तुमच्यासोबत शरीराने असतो, कार्यात असतो, पण मनाने नसतो. तर अशा सहकार्याची शक्ती दुभंगली जाते. हे जे राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये बंडखोरी होणं, एकमेकांच्या विरुद्ध उभं राहणं. आता बघा मागच्या वर्षी 22 जुलैला जे हे झालं, विश्वासदर्शक ठराव झाला अणुकराराबद्दल संसदेमध्ये, त्याचं मी बाकी अचूक दिलं होतं की 278 जागाने ते सरकार वाचेल आणि खूप ते लोकप्रिय झालं दिल्लीमध्ये सगळीकडे. तर 3 जागांचा फक्त फरक पडला माझ्या भाकितामध्ये, 278 जागा आणि 275 असं मी त्या स्टेटमेंट्स केली होती. त्यावेळी बघा हरिभाऊ राठोड जे खासदार होते भाजपचे, अगदी शेवटच्या क्षणाला ते, आणि एक तेलुगू देशमचे खासदार, एक इकडे तुकाराम रेंगी पाटील खासदार. तर परभणीमध्ये तर आतापर्यंत शिवसेनेचे 2 का 3 खासदार मला वाटतं विश्वासदर्शक ठरावाला फुटलेले. म्हणजे ती परंपरा तयार झाली की काय किंवा काय तिथे तो शाप कळत नाही मला, त्याचे काय जे परिणाम असतील ते त्या वातावरणात तिथले. पण तिथले खासदार बघा, अशोक देशमुख, त्याच्यामध्ये दुसरे खासदार, त्याच्यामध्ये आणखी एक खासदार होते, ते फुटले. तर हे सहकार शक्तींचं एक जे काय आहे की तुम्ही त्याचे सहकारी आहात ते कुठे तुम्ही गृहीत धरता. तुमच्याबरोबर काम करणारे जे लोक असतात त्यांना प्रत्येक वेळी तुम्ही गृहीत धरणं ही तुमची चूक आहे. आणि म्हणूनच काय व्हायला पाहिजे, सहकार शक्ती तुम्हाला जर मिळवायची असेल, सहकार्याची शक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहकार्याने विश्वास घेणं आवश्यक आहे. तुम्ही त्यांना गृहीत धरणं चुकीचं आहे. तुम्ही गृहीत धरलं की त्याचे परिणाम तुम्हाला होणार आणि मग तुम्हाला ते अचानक वाटतं की अरे हा मित्र सोडून गेला, यांनी विश्वास व्यक्त केला, हा माझाच पक्ष. आता जसं तेलुगू देशम रामारावांचा तो जावई होता चंद्रबाबू नायडू, मग त्यांनी पक्ष ताब्यात घेतला. तर ह्या प्रक्रिया ज्या घडत असतात सहकार्यांबद्दल आणि जे उलटसुलट प्रभाव तयार होतात सहकार्यांबद्दल, तर हे आपण इथे लक्ष घेतलं पाहिजे. आता राणेंच्या बद्दल तुम्ही बघितलं की त्यावेळेस 2005ला मी दिलं होतं की राणेंना शिवसेनेमध्ये स्वाभिमान नाही की अपमान होतोय, पण त्याही जास्त त्यांना त्रास काँग्रेसमध्ये होईल, कारण काँग्रेसमध्ये त्यांना सहकारी मिळवायला काँग्रेस स्थिर व्हायला वेळ लागेल. त्यावेळेस माझ्यावर टीका झाली, पण नंतर ते बरोबर ठरलं. आता काँग्रेसमध्ये जेव्हा त्यांच्या मुलाचा आता खासदार झाला मुलगा निलेश राणे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 2 लाख मतांनी माझा मुलगा निवडून येईल. मतं कमी पडली. मग त्यांना तर सांगितलं की काँग्रेसमधल्या माझ्या सहकार्याने किंवा सुप्त पक्षांतर्गत लोकांनी घातला. म्हणजे कुठेतरी म्हणजे जी गोष्ट शिवसेनेमध्ये राणेंबद्दल बोलली जाते ती आता राणे ते काँग्रेसबद्दल बोलत आहेत. तर हे प्रत्येकालाच अनुभव येतो. हा राणेंचाच विषय असा नाही, प्रत्येक नेत्याला प्रत्येक उमेदवाराला हा अनुभव येतोच. याचं कारण मी तुम्हाला सांगितली. आणि म्हणून मी तुम्हाला उपाय सांगतोय की तुम्ही निवडणूक लढणार असाल तर तुमच्या सहकाऱ्यांना पूर्णपणे विश्वासात घेणं, त्यांची मतं जाणून घेणं, त्यातले कोणाशी आपले मतं रेझोनेट होतात, कोणाशी होत नाहीत, कोणाबरोबर आपल्याला जायचं आहे हे समजून घेणं, त्याप्रमाणे पावलं टाकणं, निर्णय घेतल्यानंतर होणाऱ्या परिणामाबद्दल परत शेअर करणं. सहकाऱ्यांचा विश्वास आणि सहकाऱ्यांची शक्ती तुम्हाला मिळवायची असेल तर हे पथ्य तुम्हाला पाळावंच लागेल. तर जे निवडणुकीला आता नेते उभे राहणार आहेत त्यांच्या सहकाऱ्यांची शक्ती अबाधित राहो, त्यांना त्याचा लाभ हो आणि त्यांच्या त्या रेझोनन्स प्रक्रियेचा लाभ होऊन त्याचा फायदा मिळो असं मी आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद.